पाणी चालू आहे फोर्सनी, बोलू शकता तुम्ही. पाण्याच्या आवाजामुळे माझा आवाज बहुतेक येत नसेल, पण जबरदस्त वरून पाणी येते. आडवी मारा आणि उभी मारा. नमस्कार मित्रांनो, आज आहे संडे आणि आजचा ब्लॉग आहे तो पिकनिकचा. आम्ही चाललो आहे नेरळला उल्हास नदीवर पिकनिकसाठी. उल्हास नदी टाटा पॉवर. आता बघू तिथं अजून काय काय ते गेल्यावर. टाटा पॉवर आहे की उल्हास नदी कळलंच. चला भेटूया तिकडेच. आता आम्ही बदलापूर पासून पुढे आलेलो आहे. पुढे आता वांगणी येईल, त्याच्यानंतर मग शेलू येईल आणि कुठे जाणार आहे ते सरप्राईज राहणार आहे. ते तिथे गेल्यावर तुम्हाला कळणार आहे कुठे जायचं आहे आपल्याला. मी आता आलो आहे वांगणीमध्ये. आता जरा थांबलोय जरा खरेदी करण्यासाठी. आज उपवास असल्यामुळे मी घेतले आहे चिप्स आणि माझा. आता शेलूच्या पुढं आल्यावर नेरळपासून 1 किलोमीटर आधी अंतरावर आपल्याला लेफ्ट टर्न मारून रेल्वे फाटक क्रॉस करून आतमध्ये जायचं. ते वांगणीचं रेल्वे फाटक आहे. वांगणीचं शेलू, सॉरी शेलूचं रेल्वे फाटक क्रॉस करून जातोय आम्ही पलीकडे. बघा राईट साईडला नेरळ स्टेशन आहे आणि लेफ्ट साईडला इकडे शेलू स्टेशन आहे. आम्ही इकडून चाललोय पुढे. कुठं चाललंय ते अजून माहिती नाही. पोचल्यावर कळणच कुठे चाललंय. आम्ही एवढे जण आले. 1 2 3 4था मेंबर. हा इकडे नदी सापडतोय आम्ही. सरळ ना बघू पुढे जाऊन भेटते. हे उल्हास नदी. नदीला पाणी भरपूर आहे. तिला टाटा पॉवरचं पाणी येत आहे लोणावळ्यावरून आणि नदीच्या पलीकडून आहे सगुणा बाग. पाणी भरपूर आहे पण इकडे नदीला. आता आम्ही स्पॉटच्या जवळ पोचत आलेलो आहे. इकडून ब्रिज क्रॉस केला आहे. अजून थोडं पुढे गेलो का तुम्हाला कळेलच आता 5 मिनिटात. आम्ही आलेलो आहे नेरळपासून पुढं. इथं नेवाळी आणि नेवाळीपासून आम्ही मारला आहे राईट. इथे गृह ग्रामपंचायत वाकस आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर रोड एक मोठा असतो आणि जंगलातून जाते वाटतं. छोटंसं जंगल आहे. नेरळपासून लेफ्ट टर्न मारून सरळ पुढे येऊन नेवाळी गावाकडे. नेवाळी गावापासून राईट मारून आम्ही पुढे चाललेलो. इकडे शेती, इकडे भात शेती होती वाटतं. आता पाऊस पडायचा आहे म्हणून त्यांनी तयारी करून ठेवली. एकदम नेवाळी गावातून हा रोड आहे. गावची घरं, गोठ्यात म्हशी वगैरे, एवढा कोंबड्या. एकदम गावातून रोड आहे छोटासा. पुढे राईट मारायचं आहे. अर्धे पिकनिक स्पॉटवाले पिकनिक सकाळपासून वाट बघतात. इकडे बघा आंब्याची बाग आहे इकडे पूर्ण. पुढे टाटा पॉवरची लाईन आहे. रस्ता गावाला आल्याचं फील आहे पूर्ण इकडे. हे वातावरण बघून असं वाटते की पुढे समुद्रच येणार आहे असं वाटतंय. आता बघू नक्की काय. समुद्र, ओढा, नदी कळेलच पुढे जाऊन. हे बघा जंगल, जंगल सफारी चालू आहे इकडे. जबरदस्त सिनरी इकडे. आता आमचे पेशल संपत आलेले आहेत. एक्साइटमेंट आहे आता कुठे जाणार आहे कुठे जाणार असे. हां बाईक पार्किंग केलेली आहे. याचा अर्थ की आता इथे आम्हाला थांबायचं आहे. कार आम्ही इकडे पार्किंग केलेली आहे कारण की इकडे पुढे जाणार नाही. आणि इकडून पावसामुळं मी आणले माझा आणि चिप्स चिकन वगैरे घेऊन चालले घरी बनवून. इकडे कार येणार नाही म्हणून आम्ही तिकडे मागे पार्किंग केलेली आहे. आम्ही आलो नेरळपासून पुढे जे
नेवाळी गाव आहे, तिथून लेफ्ट मारून नेवाळी गावाच्या बाहेरची नदी आहे उल्हास नदी, तिकडे चाललेलो आहे. थोड्या वेळात नदीवर पोहोचून तुम्हाला दाखवतो नजारा. हे बघा, एक छोटंसं घर आहे इकडे आणि इथं बाईक पार्किंग केली आहे काही मित्रांनी. आणि हे असं मोकळं असं वातावरण, बसण्यासाठी जागा शोधायचं काम चालू आहे इथे. सचिन जागा सापडतोय. हे बघा, ही नदी आहे, ही उल्हास नदी यायला येते पाणी टाटा पॉवरचं. अजून बसण्याची जागा सापडायचं प्लॅन चालू आहे. बाकीची पब्लिक मागून येते चिकनचा कॅरेट घेऊन. एवढ्या लांब झोपण्यासाठी आलेला माणूस. हे बघा, पाणी एकदम दिलखुश आणि वरती पण मस्त असं आहे. आता आपण थोड्याच वेळात पाण्यामध्ये जाणार आहे, तोपर्यंत त्यांचे बसण्याचे अरेंजमेंट होऊन जाऊ द्या. फक्त तिथे जाऊ नका, तिकडे त्या पाण्यात खोल इकडे काय प्रॉब्लेम. पाणी चालू आहे फोर्सनी, बघू शकता तुम्ही. पाण्याच्या आवाजामुळे माझा आवाज बहुतेक येत नसेल, पण जबरदस्त वरून पाणी येते. बदलापूरचं बॅरेजचं कसं बनवलंय सेम तसंच आहे. संगम आहे ना, पेज नदी आहे. इकडं उल्हास नदी येते, ती पुढे लोणावळ्याचे पाणी घेऊन येते. आणि ही जी नदी आहे ही पेज नदी आहे. हे पाणी येतं ते टाटा पॉवरचं आहे आणि हे जातं पुढे उल्हास नदीला. हे बघा, जांभळीचं झाड इथे. ते वारुळ आहे, त्याच्यामध्ये एकदम भरपूर मुंग्या. याच्यात भरपूर मुंगे असतात यावर, एकदम मोठे मोठे. दगड सगळे असे सगळे आउट. छानच एन्जॉयमेंट चालू आहे बघा इकडे. हे बघा, या नदीवरचा इथे मोठा असा धबधबा आहे. हे बघा, इकडून पाणी येत आहे. किती जोराने पाणी होतात. संडे म्हणून तरी जरा प्रेशर कमी पाण्याला, नाही तर पाणी भरपूर जोरात असतं इकडे. फोर्सने इकडे वरती पण कुंड तयार आहेत. इकडे वरतून पाणी येतं आहे बघा किती जोरदार, आणि इकडे वाहत जाते ह्या साईडला. आणि आम्ही खाली तिकडे एन्जॉय करत होतो. हे बघा, आमच्या मागून इकडून पाणी येतं आहे ते वरतून टाटा पॉवरच्या डॅमचं, आणि इकडून फोर्सने पाणी येते असं मोठं असं. आणि इकडे बघा, हे तयार झालेले आहे कुंड. ते दगड रांजण खळगे बोलतो आपण. ते पाणी फिरून दगड एक जागी फिरतं पाण्याच्या फोर्सनी, ते तयार होतात. ते आहे ते रांजण खळगे. आम्ही इकडे बघा, पाणी किती डीप आहे ते खोल. इकडे मागे जे आहे ते एकदम खोल आहे. एवढं मोठं पुढे पात्र आहे पाण्याचं, पण इकडे दिसत नाही. म्हणजे तिथं भरपूर डीप असणार, 10-15 फूट खाली असणार इकडे पाणी. बाकीचे लोक तिकडे एन्जॉय करतायत, आम्ही इकडे पाणी आलेलं आहे. I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can मस्ती चालू आहे, फुल एन्जॉय करतोय पाण्यामध्ये. एकदम जबरदस्त पाणी आणि एकदम पावसाळ्यासारखा पाण्याचा फोर्स आहे. तरी पण आज टाटा पॉवरचं प्रोडक्शन बंद असल्यामुळं पाणी कमी आहे. नाही तर इकडे पाणी भरपूर लेवल पाण्याची वरती असते. बघा किती जोरदार पाणी चालू आहे. I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. मस्ती फुल ऑन चालू आहे. मी पण चाललो आहे पाण्यामध्ये. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. 'Cause my messages are timeless, so they'll put them on
जोरदार एन्जॉयमेंट आणि जोरदार पार्टी, चिकनची पार्टी चालू आहे. हे बघा सर्व ग्रुप आम्ही इकडे आलेलो आहे जिथे जास्त वाहतं पाणी इथे या साईडला एन्जॉय करणार आहे. तिकडे तिकडे जास्त पाणी येत आहे तिकडे. आता इकडे जास्त हिरवं पाणी आहे, म्हणजे इथं डीप आहे, म्हणजे इथे हिरवं पाणी आहे म्हणजे. इथे बघा नदीच्या किनारी जांभळाचं झाड आहे, त्याला जांभळं पण आहे बघा, काळी काळी. हे बघा जांभळाचं झाड आहे माझ्या मागे, इथे जांभळं पण आहे. एक जांभूळ भेटलेलं आहे मला, हे बघू शकतो मी. आता मी ते खाऊन बघतो कसं लागतंय. एक नंबर टेस्ट आहे. हो मागे नदी आहे, सर्वजण नदीमध्ये उतरले. तेव्हा इकडे असं जसं पुढे जाईल तसं अजून छान असा नजारा दिसतोय पुढच्या साईडला. आता नदीमधून आम्ही अजून पुढे जाणार आहे, त्याच्यानंतर एन्जॉय करायसाठी परत उतरणार आहे. फ्रेंड्स लोक सगळे इकडे एन्जॉय करता येते पाण्यामध्ये. बघा एन्जॉयमेंट चालू आहे इकडे फुल पाण्यामध्ये. कास पठारावर जायचं आहे आता. चला सचिन आपल्याला कास पठार दाखवणार आहे. पावसाळा सुरुवात व्हायचा आहे त्याच्या आधीच हे फुलं बघा कास पठारावर आल्यासारखं वाटतंय. पावसाळ्यासारखी दिसत आहे इकडे. टाटा पॉवर लाल लाल जांभूळ बघा. प्रचंड वेगाने जांभूळ अजून पिकलेले नाही आहेत, तरी मजा बघते. एक नंबर टेस्ट जांभूळ लाल. एवढी मोठी पॅक भेटणार. रिंग बनवायची जाऊन तिथे डायमंड झाले. डायमंड तेव्हा इथे भरपूर खोल पाणी आहे. फुल एन्जॉयमेंट चालू आहे पाण्यामध्ये. इकडे वाहतं पाणी. इथे भरपूर खोल आणि वाहत आहे. थोडंच पाणी पण खोल आहे आम इकडे. तेव्हा आपल्या मागच्या साईडला खोल पाणी येते. हे सर्वजण उतरले आहेत पाण्यात. इकडून वरतून येते हे पाणी. आज संडेमुळे थोडं पाणी कमी आहे, भरपूर आहे इथे बघा. छाती एवढं पाणी आहे इथे. इथे एक डॉगी पण आला आहे पाण्यात एन्जॉय करण्यासाठी बघा त्या साईडला. तर आता संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे हा आपला छोटासा व्हिडिओ इथे सेंड होत आहे. आता पिकनिक झालेली आहे. आता आम्ही निघालो आहे रिटर्न जाण्यासाठी. आणि हा ब्लॉग इकडे संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. हे पण आहेत. जय श्रीराम. तोपर्यंत जय श्रीराम. जय बारविडियम तोपर्यंत जय टाटा पॉवर. टाटा पॉवरच्या नदीमध्ये गेल्यामुळं आम्ही टाटा पॉवर बोलतोय. तो नेहमी एन्जॉय करणारा माणूस.
बाय बाय.